नमस्कार मित्रांनो, आज बघूया आपण टोयोटा फॉर्च्युनरचा टायमिंग सगळी फिटिंग काढून बघूया। आता आपण खोललेला आहे। आपण न टायमिंग घेता डायरेक्ट बेल्ट काढला होता। आता आपण कॅम्प फिरून टायमिंग घेतला आहे। हा डॉट जो आहे पिवळा तो समोर मॅच करायचा हिरोला। आता आपण खाली बॉश पंपचा बघूया। खाली बॉश पंपला एक पिवळी मार्किंग आहे, त्याच्या पाठीमागे एक खाच आहे, ते एक समोरच्या कॉर्नरला एकदम बरोबर ॲक्युरेट मॅच करायचं। तर आपला टायमिंगला आलेला आहे। हा आपल्या गाडीचा जुना बेल्ट आहे, त्याच्यासोबतच ॲडलर पुल्ली आहे। ॲडलर पुल्लीमध्ये नॉईज येतो, त्याच्यामुळं कसं होतं आता आपण घेऊया नवीन मटेरियल। हा टायमिंग टेस्टनर आहे, हा टेस्टनर आहे, तसाच हा ॲडलर बेरिंग आहे आणि हा आपला बेल्ट आहे एकदम ओरिजिनल कंपनीचा टोयोटाचा। आता आपण आपण टायमिंग बेल्ट फिटिंग केलेला आहे। आपण जसं सांगितलं होतं तसंच व्यवस्थित लावून घेतलंय। खाली पण ॲक्युरेट मॅच झालेलं आहे पाठीमागं। आता आपण एकदा गाडी स्टार्ट करून बघूया न फिटिंग करता। आता गाडी स्टार्ट झालेली आहे, एकदम परफेक्ट टायमिंग लागलेला आहे।